नमस्कार, मी शंतनू आणि आपण बघत आहात एसीएन न्यूजच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला सिन्नर नगरपालिका निवडणूक 2025 साठीचा विशेष कार्यक्रम धुरळा. आणि आपण आजच्या या धुरळा कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण जागेवर उमेदवारी करत असलेले माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्यासोबत. नमस्ते सर. नमस्ते, मी सोमनाथ पंढरनाथ पावसे. आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी नगरसेवक असलेले सोमनाथ पावसे यांच्याकडून या 2025च्या निवडणुकीसाठी त्यांची असलेली भूमिका, यासोबतच त्यांच्यासोबत ज्या महिला नगरसेविका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांची माहिती, नवीन असलेलं दोघांचंही व्हिजन आणि यासोबतच या नवीन वसाहतीमधले तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याविषयीची उत्तरं जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. सर, सगळ्यात आधी तर पहिला प्रश्न असणार आहे की आता पुन्हा एकदा, आधी तुम्ही नगरसेवक पद भूषवलेलं आहे, बरोबर, पुन्हा एकदा आता तुम्हाला नगरसेवक होण्याची इच्छा का जागी झाली आहे किंवा व्हायचंच आहे असं का निर्धार आहे तुमचा? खरं सांगायचं म्हणजे मला 2016 मी पहिली माझ्या जीवनातली निवडणूक आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रचंड मताने निवडून आलो. आणि 2016 ते 2021 हा 5 वर्षाचा काळ नगरसेवक पदाचा असतो. या कार्यकाळामध्ये 2016 पासून माझा जो कार्यकाळ सुरू झाला तो साधारण 2019 पर्यंत असा वेगाने सुटला. परंतु देशावर संकट आलं. ते संकट कोणी थांबवू शकत नव्हतं. त्या संकटात कोणी बाहेर निघत नव्हतं. पण त्याच्या अगोदर जो काही 2016ला आमच्या निवडणुकीच्या काळात जो वसाहत होती, ज्या ठिकाणी लोक राहत होते, रहिवासी होते, तो जर भाग आज तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट, पाण्याचे वॉलचे विभाजन, तसेच बऱ्याच गार्डन, अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. परंतु उर्वरित काळात जे मला पुढे न्यायचा होता ते नेण्यासाठी एकदा तर एका प्रभागामध्ये 2 उमेदवार होते, म्हणजे एका गाडीला 2 चाकं होते. तर माझं एक चाक अचानक गळून गेलं. मग मी काम करण्यासाठी एकटाच राहिलो. मग एकटा राहिलो आणि जेवढं शक्य होईल तेवढं आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे बाकी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने बऱ्यापैकी कामं झालेत. ते आज मी सांगायची गरज नाही आहे लोकांना. परंतु 2019 जो काही कोविड काळ आला त्यावेळेस आमचा विकासाला इतका मोठा ब्रेक लागला की तो अख्ख्या देशातच लागला. ते म्हणजे सगळीकडेच होतं. पण शेवटी काय असतं की मतदार राजा आहे, तो आपल्याला मत देतो, त्याच्या काही अपेक्षा असतात. आणि ज्यावेळी निवडणुका येतात तर उमेदवार प्रचार करतात आणि मतदार हिशोब मागतात. तर आता मतदारांनी हिशोब मागितला की 9 वर्षात तुम्ही केलेली उल्लेखनीय कामं आम्हाला सांगा. तर अशा वेळेस तुम्ही काय सांगणार? मतदार पण सुज्ञ आहात. त्यांना हे माहीत आहे की नगरसेवक पदाचा कार्यकाळ फक्त 5च वर्षाचा असतो. खरं सांगायचं म्हणजे तर काही उमेदवारांना हेच माहीत नाही आहे की नगरसेवकाचा कार्यकाळ फक्त 5च वर्षे. यांना तुम्ही उमेदवार म्हणू शकता का हो साहेब? ज्यांना जर नगरपालिकेचं निवडणूक लढवायची आहे आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो हे माहीत नाही आहे, ते सांगता की 8 वर्ष, 9 वर्ष. पहिले तुम्ही एका याच्यावर सांगता की 8 वर्ष, एकदा सांगता 9 वर्ष. अहो, पहिले तुम्ही नगरपालिकेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो याचा अभ्यास करा. हे मला वाटतं 5वी पर्यंतच्या वर्गामध्ये पण शिकवलं जातं. सॉरी बरं का. नाही, बरं नाही आहे. मग आता 5 वर्षांचा कार्यकाळ मांडायचा ठरला तर उल्लेखनीय कामं आम्हाला जाणून घ्यायची आहेत तुमची, की ही माझ्या प्रभागात केलेली ही माझी उल्लेखनीय कामं आहेत म्हणून. हे विकासाचा अँगल महत्वाचा आहे. आता तुम्ही कोविडचाही विषय काढलाय, त्याची पण आम्हाला गोष्ट नगरसेवक म्हणून जाणून घ्यायला आवडेल. 2.5 वर्षाच्या काळात खरं जर काम सांगितलं तर सिन्नर नगरपालिका ह्या उपनगरांमध्ये जे नगरपालिका हद्दीत गेले 2011 पासून ते वर्ग झाले. 2011 ते 16 ते जर कार्यकाळ बघितला, आमच्या प्रभागामध्ये एकही खडा रस्त्यावर टाकलेला नाही, कोणतंही काम झालेलं नाही. परंतु 2016 ते तुम्हाला मगाशीच म्हटलं 19 पर्यंत जो कार्यकाळ आम्हाला विकास कामांना भेटला नगरपालिकेच्या प्रशासकीय निधीच्या माध्यमातून,
तो जर बघितला, ज्या ठिकाणी 20-20 वर्ष लोकांना झाले, 25 वर्ष लोकांना झाले, त्या ठिकाणी डांबरीकरण असेल. महत्त्वाचा मुद्दा जर म्हटला तर 2016च्या निवडणुकीमध्ये मला प्रश्न विचारला होता, तुमच्यासारख्याच व्यक्तीने विचारला का तुम्ही कामगारांसाठी काय करणार. तर 100% मी करून दाखवलं. मी तेव्हा सांगितलं सांगणार नाही पण करून दाखवेल. हॉटेल अजिंक्य तारा जो सरदवाडी रोड आपण मेन म्हणतो, तेथून आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कामगारांना आडव्या फाट्यावरून MIDCत जावं लागत होतं. तर मी मधला मार्ग मोकळा करून अजिंक्य तारा ते उद्योग भवन हा जो रस्ता कामगारांसाठी जाण्याला 1.5 किलोमीटर आणि परत येताना 1.5 किलोमीटर असा 3 किलोमीटरचा प्रवास हा नागरिकांना आमच्या कामगारांना हा वाचवा लागतो. दुसरी गोष्ट, त्यांना नाशिक पुणा जो महामार्ग आहे तेथे मोटरसायकल घेऊन किंवा सायकलवर जाणारे कामगार आहे, अपघात टाळणं, ट्रॉफिकमधून न जाता मधल्या मार्गाने जाणं आणि कमी वेळात जाणं हाच माझा कामगारांचा उद्देश होता. की मी पण एक कंपनी कामगारच आहे आणि होतो, कंपनी कामगारच होतो मी. मला जाणीव आहे का कंपनी कामगाराला काय अडचण आहे. खरं तर हे सगळ्यात मोठी माझी अचिव्हमेंट आहे का कंपनी कामगारांना आडव्या फाट्यावरून वळसा घालून माझ्यासारख्याच लोकांना अजिंक्य तारा ते उद्योग भवनला जायला एकदम सोपा रस्ता मी करून दिला. इथंच माझे कामगार जिंकलेले. कामगारांची दळणवळण सुविधा म्हणजे तुम्ही सुधारवण्यासाठी 100% सुधारवली आणि त्याच्यामुळेच मला कामगार आजही म्हणतात, साहेब तुम्ही माझ्याकडे प्रचाराला येऊ नका, मी तुमच्याकडे येतोय, मला काय काम आहे सांगा. बरं, कसा चाललाय प्रचार मग आता? प्रचाराला तर खरं मी घरातून बाहेर निघायची वेळ आली का मतदार माझ्याकडे येत आहेत, साहेब कुठे जायचं आणि तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे येतोय. बरं, खरं तर कामगारांची जेव्हा सुट्टी होते, सुट्टी झाल्यानंतर बसमधून उतरल्या माझ्या घरी येतात ऑफिसला, साहेब कुठे प्रचाराला जायचं, आमची काय मदत पाहिजे. मी कुठूनही भाड्याने माणसं आणायची गरज पडत नाही. माझ्याकडे स्वतः मतदार येऊन बसतायत, माझ्याकडे गर्दी मावत नाही आहेत, माझ्याकडे लोकांना बोलायला वेळ भेटत नाही आहे. इथंच माझा विजय. आता एक थोडासा तिखट प्रश्न, कदाचित तो तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहीत नाही, पण या व्यासपीठावरती तो विचारणं हे मी माझं कर्तव्य समजतो. भूतकाळामध्ये कंपनीचे कामगार असलेले सोमनाथ पावसे नगरसेवक झाले, पण आता असं ऐकायला मिळतंय की महापालिकेमध्ये सुद्धा सोमनाथ पावसेंची घरं आहेत. अगदी मुंबई, पुणे, नाशिकला सुद्धा त्यांनी घराचा झेंडा रोवला आहे. असं साहेब एखाद्या उमेदवारांनी मुंबई आणि पुण्यामध्ये माझ्यासाठी घर घेऊन ठेवलं असेल तर मला माहीत नाही, परंतु मी जेव्हा जनरल मिल्स जी गोदरेज पिल्सबरी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये असताना 2012-13 या वर्षी आम्ही कंपनी मेंबरच्या ग्रुपनी तिथे एक फ्लॅट घेतलेला आहे, त्याचं लोन काढलेलं आहे. कुठे? नाशिकमध्ये. नाशिकमध्ये जो फ्लॅट आहे त्याच्यावर मी लोन काढलेलं आहे, त्याचे हप्ते मी भरतो आहे. उमेदवारी करताना ते पूर्णपणे त्याच्यात मी पारदर्शकता दाखवलेली आहे, त्याच्यावर किती लोन आहे. आणि नगरसेवक मी 2016 साली झालो आणि फ्लॅट हा मी 2012-13 वर्षी घेतला. याचा संवाद कुठे येतो? तुमच्याकडे जर प्रचाराला मुद्दा नाही आहे, तुम्हाला टीका सोडून आहे काय तुमच्याकडे? तुम्हाला एक चांगला काम करणाऱ्या व्यक्तीवर टीका सोडून तुमच्याकडे प्रचाराला तुमचा विकासाचा मुद्दा, तुम्ही लोकांना केलेला काही मदतीचा मुद्दा आहेत का सांगा. ज्या मूलभूत सुविधा आहेत, आता खरं तर जो नवीन वसाहत आहे तिथे तुम्ही जसं सांगितलं शून्यातून सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. ते मूलभूत सुविधा देण्यामध्ये तुम्हाला कुठे अपयश आलंय का? कारण खड्डेयुक्त रस्ते, खड्डेमुक्त नाही म्हणत मी, खड्डेयुक्त रस्ते अशी सुद्धा तुमच्यावरती टीका होते. आता त्या टीका करणाऱ्याला हेच माहीत नाही का 2021 पर्यंत नगरसेवकाचा कार्यकाळ होता, त्याच्यानंतर प्रशासक लागलेले. प्रशासक म्हणजे राज्य शासन, राज्य सरकार ज्यांचं आहे त्यांचा कारभार आहे. तो कोणत्या पक्षाचा किंवा कोणाचा आहे ते त्यांना माहीत असेल, मला पण माहिती, ते दुनियाला पण माहिती आहे का 2021 नंतर राज्यात सरकार कोणाचं आहे, कोण मुख्यमंत्री आहे, कोण आहे खाली, सगळ्या सत्ता कोणाच्या आहेत. त्याच्यामुळे नगरसेवकाचा काही संबंधच येत नाही. राहिला प्रश्न, जी वसाहत 2021 नंतर तिथे सुरू झाली, वसली, तिथे वसाहत तिथे उभारली गेली, त्या विकासाचा आणि नगरपालिकेचा माझ्या कार्यकाळाचा संबंध कुठे येतो? तरी पण माझ्याकडे असे खूप काही कामं झालेले आहेत, ते मी स्वतः स्वखर्चाने केलेले असतील, लोकवर्गणीतून केलेले असतील, त्याच व्यतिरिक्त नगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा करून केले असतील.
काही माजी खासदार, माजी आमदार, तत्कालीन आमदार यांच्याकडेही पाठपुरावा केलेला असेल. दुसरी गोष्ट, जे कोणी आमदार असेल ते तालुक्याचे आमदार असतात, जिल्ह्याचे खासदार असतात, जे पदावर असतात ते सगळ्यांचे प्रतिनिधी असतात. ते कोणत्या पक्षाचा आम्ही बघत नाही. मी त्यांच्याकडे निधीसाठी भांडतो, पाठपुरावा करतो, ते निधी देता. मी पदावर नसतानाही अशी निधी आणून कामं केलेले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे तो जो भाग वंचित राहिलेला असं जे म्हणत असतील तर ती वसाहतच माझ्या कार्यकाळानंतर ती जन्माला आलेली. आता एक आणखी एक प्रश्न, म्हणजे खूप नाही, 1 वर्ष मागे जाऊया आपण. सोमनाथ पावसे धाडस करतात काही ठिकाणी असं आम्ही बघतो. आता ज्यावेळी सिन्नरमध्ये विधानसभेची निवडणूक आली त्यावेळी सोमनाथ पावसेंचा स्टँड असा होता की ते विरोधी गटातल्या आमदारासाठी स्टेजवरती जाऊन थांबलेत आणि त्यांनी एक वेगळा स्टँड घेतला, एक वेगळी भूमिका घेतली. तर या धाडसाची खरंच गरज होती का, की आवश्यक होतं ते? 100% तुमचा प्रश्न बरोबरच आहे. त्याचं उत्तर पण असं आहे, हे जे तुम्ही 1 वर्षापूर्वी जे मी काही डिसिजन घेतलं होतं त्यानंतर जो काही विकास सुरू झालेला आहे त्याला कारण ती माझी स्टंटबाजी असावी. तो डिसिजन असावा, तो डिसिजन असावी. तुम्ही स्टंटबाजी म्हटला, डिसिजन म्हटला, धाडस म्हटलं, धाडस आहे, गरजेचं होतं. पण त्या धाडसामुळे आज तुम्ही बघशाल आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक गल्लीबोळात कामं सुरू झालेले आहेत. आता सुद्धा ज्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले होतात त्यांनी सुद्धा तुमच्या विरोधात तिथे उमेदवार दिलेला आहेच की. मग ते काय मैत्रीपूर्ण लढत होणार आहे? मी याबद्दल कोणतेही प्रत्येकाचा अधिकार आहे. मी एकतर खरं तर आमच्या प्रभागामध्ये 4023 मतदार आहे. प्रत्येकाला उमेदवारी करण्याचा अधिकार आहे आणि तो करू शकतो. आता एक नवीन काय विजय असणार आहे तुमचा? म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही या 4023 मतदारांच्या समोर जाणार आहेत, आतापर्यंत आपण आयुष्यभर आपण ते मूलभूत प्रश्नच घेऊन येतो की नगरसेवकाची व्याख्या. आता माझ्याकडे खरं तर मागचा जो 2.5 वर्षाचा काळ मी तुम्हाला जसं सांगितला की मी 2.5 वर्षामध्ये जो विकास केला तो म्हणजे काही मला असं मागच्या आठवड्यामध्ये मी कुठेतरी एससींचीच न्यूज बघितली. कोणीतरी एक उमेदवार म्हणणे की ह्या प्रभागामध्ये रस्ते की गटार, रस्त्यात गटार आहे. मी एकच सांगू इच्छितो, जे काही बोलताय त्यांनी आपल्या घराच्या कोणत्याही गेटच्या बाहेर निघावं. तिथं तुम्हाला डांबरीकरण झालेलं दिसेल, तुम्हाला गटारी झालेलं दिसतील, सगळं चकाचक आहे. तुमच्या दोन्ही दारामध्ये मी असे स्ट्रीट लाईटनी लखलखट करून टाकलेला आहे. आणि हे जर तुम्हाला दिसत नसेल आणि तुम्हाला फक्त विकासाला विरोध करायचा असेल तर त्याला काही अर्थच नाही. असे उमेदवार मी काउंट पण करत नाही. कोविड काळाची जी माहिती आहे ती आम्हाला जाणून घ्यायची आहे. आणि एक उल्लेखनीय प्रयोग जो तुमच्या म्हणजे पत्रकामधून जो पुढे आला आहे तो म्हणजे महिला अभ्यासिकेचा. तर ही थीम तुम्ही काय राबवली आणि बाकीचे या जे उमेदवार असतील म्हणजे सिन्नर तालुक्यात सगळ्या प्रभागात लढणार आहे तर त्यांच्यासाठी यातून काही घेण्यासारखं आहे का, ते आम्हाला ऐकायला आवडेल. 100% काही गोष्टी मी पण काही माझ्या सहकाऱ्यांकडनं घेतलेल्या आहे आणि काही मी त्यांना दिलेल्या पण आहे. आणि आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे त्यांना खरं जनसेवक म्हणता, ते स्वतःला खासदार समजत नाही. तर मी एक अभ्यासिकेची त्यांची चळवळ बघितली. माझ्या एरियामध्ये एक शासकीय रूम अस्ताव्यस्त पडलेली होती. तर माझ्या याच्यात संकल्पना आली का आपल्या इथून महिलांना, मुलींना जर अभ्यास करायचा असेल तर आपण एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यायला पाहिजे. तर माझ्या संकल्पनेला मी वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही खर्च न करता, बाकी खर्च टाळून मी अभ्यासिका उभारली. त्या अभ्यासिकेमध्ये मुली, महिला येतात, जातात, अभ्यास करतात. परंतु इतक्या काही मुली, कोण PSI झालं, कोण अधिकारी झालं, कोण पोलीस भरतीत झालं, कोण तलाठी झालं. तर तेच माझं यश खूप मोठं आहे आणि तिथं मी जिंकलेलं आहे. सिन्नरमध्ये पहिली महिला अभ्यासिका अशी आहे की ती कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही. मी स्वतः, माझी मिसेस आणि आम्ही काही महिलांची टीम बनवलेली. ते वेळोवेळी जातात, मार्गदर्शन करतात, नागरिकही मला सहकार्य करतात. याच्यात मला आनंद आहे. त्याच्यानंतर राहिला शैक्षणिक विषय अजून जर सांगितला, उपनगरांमध्ये एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या शाळेमध्ये 4थीपर्यंत वर्ग होते. आम्ही पाठपुरावा करून शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, पालक असतील यांच्या सहकार्याने 5वीचा वर्ग चालू केला आहे. आणि तो वर्ग चालू केल्यानंतर सर्व
जे सर्वसामान्य माणसांना वाटतं की जिल्हा परिषद शाळा हीच खरं पायाभूत शिक्षण मिळतं, तो 5वीचा वर्ग पण मी एक सुरू केलेला आहे. आणि प्रोत्साहन देण्यासाठी जे काही विद्यार्थी घडतात, प्रत्येक विद्यार्थ्याचा मान सन्मान करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, मोटिवेट करणं, हे पण एक माझं कार्य आहे. तुम्ही जर बघशाल तर मुलांना जर चांगले पुढे जात असेल, त्यांना मोटिवेशनसाठी मी कायम त्यांचे बक्षीस वितरण, वेगवेगळ्या गोष्टी घेत असतो. आता हे झालं शैक्षणिक बद्दल. उरलेल्या 2.5 वर्षाच्या काळात जर तुम्ही म्हटले कोविड काळात कसा गेला, तर कोविड काळ कसा गेला हे उत्तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांनी हे काही गल्ली बोळातल्या एखाद्या पुरस्कार न देता महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी हा पुरस्कार मला दिलेला आहे, हेच त्याचं उत्तर आहे. आणि सगळ्या जनतेला कोविड योद्धा जो पुरस्कार दिलेला आहे तोच उत्तर माझ्याकडे आहे. आणि हे काम करत असताना जे काही उमेदवार मला विरोध करत होते का मी 25 बेडचं कोविड सेंटर उभारलं, तिथं हे उमेदवार जाऊन सांगत होते आजूबाजूला काही होऊ देऊ नका, तुम्हाला त्रास होईल. तेथील महिला सांगत होत्या पावशे भाऊ आमचा देव आहे आणि तो आम्हाला कधी जाऊ देणार नाही. हेच उत्तर आमच्यासाठी खूप झालं. म्हणजे प्रभाग स्तरावरती उभारलं होतं ते. प्रभाग स्तरावरती नाही तर पूर्ण उपनगरांसाठी उभारलं होतं. अच्छा. अशीच काही गोष्ट लसीकरणाच्या वेळेस बघितली असेल तर पूर्ण उपनगरांसाठी मी शिवाजीनगरचं जे बंद पडलेलं किंवा चालू न झालेलं केंद्र होतं ग्रामीण रुग्णालयाच्या अंदर काम करतं, ते मी पाठपुरावा करून ते पण चालू केलं होतं. त्या ठिकाणी जसं चालू केलं तर आजही चालू आहेत. आता आणखी एक प्रश्न भेडसावतो. आम्हाला तुमच्या भागात यायचं म्हटलं की जरा म्हणजे आम्ही घाबरतो की 4चाकी गाडीने यायचं तर तिथे खूप भाजी बाजाराचा प्रश्न रस्त्यावरती आम्हाला बघायला मिळतो. तर मग त्याला काही उपाययोजना आपण काही विचार करतोय त्या दृष्टीने की तो प्रश्न तसाच आणखी वाढत जाणार आहे? याबद्दल जर सांगायचं ठरलं तर कोविड काळापासूनच आम्ही खरं तर पाठपुरावा करत होतो, पण अजून काही त्याला यश आलं नाही. पण प्रशासन पण त्यावर काम करत आहे आणि गेल्या 4 वर्षापासून प्रशासक आहे. यावर कोणाला असं डिसिजन घेता येत नाही. आम्ही जी संकल्पना मांडली होती, एका दिवशी डाव्या बाजूला बाजार भरावा, दुसऱ्या दिवशी उजव्या बाजूला बाजार भरावा, म्हणजे कुठंतरी त्याला मार्ग निघेल. त्यानंतरही काही लोकांनी वेगळा मार्ग काढला होता. आता प्रत्येकाचं विजन वेगळं असतं, पण मी वैयक्तिक शिवसाहेब असतील, तहसीलदार साहेब असेल, PI साहेब असतील, यांना माझे पत्र दिलेले आहेत का तुम्ही एक दिवस डाव्या बाजूला बाजार भरवा, दुसऱ्या दिवशी उजव्या बाजूला भरवा आणि त्याची लांबी वाढवा. हे माझं जे संकल्पना होती ही मी डॉक्युमेंटली मांडलेली आहेत. त्याचे पुरावे पण माझ्याकडे. त्याऐवजी रस्त्यावर बाजार भरूच न देता त्यांच्यासाठी अशी काही तिथे जागा नाही आहे का की जिथे भाजी मंडई किंवा असं काही उभं? यावर जर केलं तर हे नागरिकांमध्ये राजकारण तयार होतं. बरं, त्यामुळे त्याला मी काही बोलणार नाही. अच्छा, ठीक आहे. आणखी अशी कोणती एक आम्हाला एक युनिक गोष्ट पाहिजे तुमच्याकडून की ही युनिक गोष्ट घेऊन मी सगळ्यांपुढे जाणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही असाल किंवा तुमच्यासोबतच्या ज्या महिला उमेदवार असतील तर तुम्ही या 5 वर्षांच्या ज्या टर्ममध्ये म्हणजे देऊ नको यात कोणता कोविड वगैरे काही यायला नको, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याची पूर्तताही करणार असं ठामपणे आज कॅमेऱ्यावर सांगाल? आता खरं सांगायचं म्हणजे मागच्या काळामध्ये 2016 पासून मी आजपर्यंत जे काम करत आलो, काही दिवसांनी माझं जे 2 चाकाच्या गाडीचं एक चाक गळून गेलं, त्यावर मी पुढे अभ्यास करत गेलो आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये दोन्ही चाकं भक्कम कसे राहतील म्हणून माझ्याजवळ जो पर्याय होता, एक चांगलं कुटुंब आहे, त्यांच्या घरामध्ये चांगले व्यक्ती आहे, नाव पण आहे आणि त्यांना होतकरू कुटुंबाला त्यांच्यामध्ये जे म्हणजे काम करायची इच्छा पण आहे, त्यांना मी सोबत घेतलेलं आहे आणि मला गॅरंटी आहे की ते नक्कीच मला चांगलं सपोर्ट करेल. आणि उर्वरित काळात खरं नगरसेवकाचं काम वॉटर, मीटर आणि गटर हेच असतं, पण हे आमच्यासाठी क्षुल्लक आहेत. हे तर आम्ही कधीच करून बसलोत. ठीक आहे, काही लोक त्याचा भांडवल करता, इथं गटार नाही तिथे गटार नाही. अरे पण आमच्या कार्यकाळात ती वसाहतच नव्हती, तेव्हा तुम्हाला म्हणायचा अधिकारच नव्हता, आजही नाही आहे. म्हणून हे पुढे चालवण्यासाठी, हा गाडा चालवण्यासाठी दोन्ही माझे चक्क ज्या शुभांगीताई गुळे आहेत आणि त्यांच्या घरातील जे कुटुंब आहेत ते होतकरू कुटुंब आहे, नक्कीच मला चांगला सपोर्ट करतील अशी मला गॅरंटी आहे. आणि त्यांनी आम्ही नक्कीच हा गाडा पुढे नेऊ आणि जनतेला विश्वास देऊ. आणि जनतेला विश्वास आहेच, पण अजून आमचा विश्वास वाढवू
ही मला गॅरंटी आहे. चला तुम्ही तुम्हाला Yes. अजून जर असं बघितलं, मगाशी मी एक सांगायचं विसरलो. सिन्नर शहरामधून मी जे काही कोविड काळात काम केलं याचा माझी दखल गल्ली बोळांनी न घेता राज्यपालांनी घेतली महाराष्ट्राच्या. तसेच माझे वेगवेगळे उपक्रम चालतात. मगाशी मी फक्त शैक्षणिक आणि याच्यावर आरोग्यावर सांगितलं. तर जसं रस्ते गटारी सांगितल्या, तुम्ही जर बघितलं माझं नेत्र तपासणी शिबिर असतं दर 15 दिवसाला. मी माझ्या इथे नाशिकचे तुलसी आय केअर हे खूप नामांकित हॉस्पिटल आहे. आजपर्यंत साधारण 1700 ते 1800 लोकांचं मी नेत्रबिंदूचं मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत करून दिलेलं आहे. त्याचे पण मला पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे हे माझं कर्तव्य आहे. त्यानंतर तुम्ही जर उपनगरांमध्ये बघितलं, सिन्नर शहरामध्ये मी एक मोठं ऑर्थोपॅडिक सेंटर उभारलेलं आहे. हे ऑर्थोपॅडिक सेंटर म्हणजे नागरिकांवर जेव्हा उपचार चालू असतात पेशंटवर, काही काळानंतर त्यांना बरं वाटतंय पण हॉस्पिटलमध्ये असणारे बेड किंवा वॉकर ह्या काळासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच राहावं लागतं. घरी काही सुविधा नसल्यामुळे ऑक्सिजन असेल, त्यासाठी मी ऑर्थोपॅडिक सेंटर उभारलेलं आहे. याची कुठल्याही प्रकारचे मी डिपॉझिट घेत नाही, चार्ज घेत नाही. याचं तुम्ही कुठेही चौकशी करू शकता. जर मी ॲडजस्टेबल बेड असेल, ऑक्सिजन असेल, वॉकर असेल, व्हीलचेअर असेल, टॉयलेट चेअर असेल, हवेची गादी असेल, पाण्याची गादी असेल, या सर्व गोष्टी मी उपलब्ध करून मोफत देतो. नाही, मी शेवटच करणार होतो, पण आणखी समजा तुम्हाला जर काही विजन मांडायचं असेल तर नक्कीच तुम्ही मांडू शकता. नाही, नक्कीच जे काही राहिलेले कामं आहेत ते नक्कीच करणार. आणि आमचा कामगार वर्ग आहेत. तुम्ही बघितलं असेल, मी नगरसेवक पदावर नव्हतो तेव्हापासून माझ्याकडं रोजगार मिळावे हे कायमच चालू राहतात. मला युवकांना, युवतींना, होतकरू मुलांना कोणत्याही प्रकारचं त्याच्या स्किलप्रमाणे काम देणं हा माझा छंद आहे. त्यानंतर माझा दुसरा छंद आहे मंदिरं बांधणं. आता तो एक विषय थोडा राहिला धार्मिकतेचा. तुम्ही जर बघितलं, माझ्या नगरामध्ये मी या मागील 8-9 वर्षामध्ये 9 मंदिरं बांधलीत. मी स्वतः नाही बांधलेली, पण लोकसहभागामधून मी पुढाकार घेऊन माझ्या संकल्पना होत्या की आपल्या नगरामध्ये प्रत्येक मंदिरं पाहिजे. प्रत्येकाची विचार वेगळे असतात. संध्याकाळी नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना घरातून बाहेर पडायला, थोडं मन मोकळं करायला, भजन करायला, टाळ घेऊन हातात वाजून काहीतरी हरिपाठ करायला हे कुठेतरी मिळालं पाहिजे. कारण आपली संस्कृती, आपण म्हणतो हिंदू धर्म आहे आपला. मी खूप काही मंदिरांसाठी सपोर्ट करून, मेहनत करून मंदिरं बांधतोय. दुर्दैव असं आहे, एका उमेदवारातला घरातली प्रमुख व्यक्ती, मी अयोध्यानगर या नगरामध्ये श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काम चालू केलं असता ते स्वतः तिथं आले, काही मंदिर बांधू नका, त्याला विरोध करताय, मंदिर बांधून काही होणार नाही. मला एक सांगा, तुम्ही जर भारतीय नागरिक आहे आणि तुम्ही राम मंदिराला विरोध करताय आणि जे मोदी साहेब हिंदुत्व म्हणून पुढे चालले त्यांची उमेदवारी घेतली आहे, तुमचं विजन काय आहे? तुम्ही हिंदुत्वाला विरोध आहे आणि तुम्ही मोदी साहेबांचं तिकीट घेऊन उभे राहिलेत. काय विजन आहे तुमचं? त्यानंतर ज्या एरियात तुम्ही राहताय त्या एरियामध्ये मागील काही वर्षापूर्वी जी कडवा योजना आपल्या शहरासाठी मोठी मंजूर होऊन आलेली, त्या योजनेला तुम्ही विरोध केला आहे. तुमच्या जागेतून जाऊ द्यायची नाही म्हणून 1 वर्ष सिन्नरकरांना तुम्ही त्रास दिलेला आहे. आणि आज तुम्ही कोणत्या नावाने लोकांना विकासाचा मुद्दा घेऊन चाललाय? तुम्ही कोणत्या प्रश्नावर मला विचारताय की तुम्ही विकास काय? अरे, विकासाला तुम्ही थांबवलंय. जी आज उपनगरांमधले पाण्याची टाकी आहे, ती पाण्याची टाकी तुमच्या सर्वे नंबरमध्ये ओपन स्पेसमध्ये होणार होती, नगरपालिकेच्या जागेमध्ये. तुम्ही रात्रीतून ती नाही म्हणून सांगितली. आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, त्यांना ते उद्घाटनाला आले होते, तेव्हा यांनी सांगितलं इथं करायची नाही. आपले सागरभाऊ गुजराती यांना प्रकाश भाऊंनी रात्रीतून तयार केलं. त्यांनी एका रात्रीतून आपल्या उपनगरांना जागा दिली आणि त्यांच्या जागेत आज तो जलकुंभ उभारला आहे. म्हणून या उपनगरांना आजही पाणी मिळतंय. नंतर जे उमेदवार आहेत आज भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांनी कडवा योजनेला विरोध केला. त्यांनी जलकुंभ, जी दैनंदिन जीवनाची आपली मुख्य गोष्ट आहे पाणी, त्याला सुद्धा विरोध करताय.
तुम्ही काय विकास करणार आहे, काय लोकांना मूलभूत सुविधा देणार आहेत? तुम्हीच जर विरोधक आहे ह्या गोष्टीचे तर तुम्ही लोकांना काय देणार आहेत? मला प्रश्न आहे आज खूप मोठा. तर अशा प्रकारे या निवडणुकीच्या निमित्ताने होणारे जे आरोप प्रत्यारोप आहेत किंवा त्याचं स्पष्टीकरण जे आहे आणि आपल्यावरती होणाऱ्या टीका टिप्पणीला उत्तर देण्याचं काम या मुलाखतीच्या माध्यमातून सोमनाथ पावसे यांनी केलं आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण धुरळा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखी काही उमेदवारांसोबत संवाद साधणार आहोत. तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.